नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत ठाणे मंडळामध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या कंत्राटदारांची सुमारे 2134 कोटी रुपयांची थकबाकी आहे। मात्र प्रत्यक्षात 434 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। शासनाकडे खेटे मारूनही कंत्राटदारांना त्यांची देयके अदा केली जात नाहीत। उलटपक्षी इन्फ्रा कंपन्यांवरती निधीची खैरात केली जाते। विचारणा केल्यास निधी नसल्याचं सांगण्यात येते। मग जर निधी नाही तर टेंडर काढता कशाला, असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे विभाग अध्यक्ष मंगेश आवळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला आहे। ठाणे मंडळात निवासी इमारत 71 कोटी, कार्यालयीन इमारती 136 कोटी, राज्यमार्ग रस्ते 316 कोटी, राज्यमार्ग पूल 10 कोटी, प्रतिमा रस्ते 830 कोटी, प्रजिमा पूल 83 कोटी, आदिवासी भागातील रस्ते पूल 600 कोटी अशी योजनेवरील रस्ते पूल 68 कोटी याप्रमाणे ठाणे मंडळातील कंत्राटदारांनी कामं केली असून या सर्वांची एकूण थकबाकी 2114 कोटी रुपयांची आहे। मात्र राज्य सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून ही देणी रखडवली आहेत। याबाबत अनेक वेळा रस्त्यावर उतरून ठेकेदारांनी आंदोलनं केली आहेत। मात्र इन्फ्रा कंपन्यांवरती खैरात केली जात असून सामान्य कंत्राटदारांना देयके दिली जात नसल्याचा आरोप आवळे यांनी केला आहे। संबंध महाराष्ट्राचा विचार करता 89,000 कोटींची देयके 2 वर्षापासून रखडली आहेत। याबाबत दिल्ली फेडरल बँकेने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाप्रमाणेच कर्ज देण्याचा प्रस्ताव कंत्राटदारासमोर ठेवला आहे। मात्र त्यांनी नोंदणीसाठी 5,000 रुपयांचे शुल्क मागितले आहे। या योजनेसाठी 5,000 कोटींची तरतूद केली असून त्यास राज्य मंत्रिमंडळामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। सद्यस्थितीमध्ये छोट्या कामांचीही थकबाकी 29,000 कोटींची असताना 5,000 कोटीत भागेल कसे, असा सवाल मंगेश आवळे यांनी उपस्थित केलेला आहे। येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या 2 वर्षापासून आम्ही सातत्याने लढा देतोय, पण शासन कुठल्याही प्रकारचं आमच्या निधीच्या बाबतीमध्ये अजिबात त्यांचं स्पष्ट धोरण होत नाही आहे। फेडरल बँकांना आमच्याकडे जे पाठवून जे काही काम करण्यात येते ते पण तुटपुंज काम आहे। शासनाने आमच्या पूर्णपणे तोंडाला पानं पुसलेली आहेत। येत्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने आमचे राज्य अभियंता मिलिंदजी भोसले साहेब यांच्या वतीने एक बैठक होईल आणि त्याच्यामध्ये खूप मोठं आंदोलन आम्ही छेडण्यात येईल। 23 फेब्रुवारीपासून जे काय आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे जे आपले अर्थमंत्री आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी भरघोस निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून कंत्राटदारांचे प्रश्न मार्गी लागतील। किती निधी आतापर्यंत बाकी आहे जे आपलं येणं बाकी? 89,000 कोटीची एकूण थकबाकी होती। त्याच्यामध्ये शासनाने आम्हाला फक्त तुटपुंजे असे थोडेफार पैसे मधल्या काळामध्ये उपस्थित केले। आताचं उदाहरण जर तुम्ही बघाल फक्त ठाणे साभा मंडळाचं, तर या ठाणे साभा मंडळामध्ये साधारणतः 2114 कोटीची थकबाकी आहे आणि शासनाने आम्हाला फक्त 437 कोटी उपलब्ध करून दिलेत। ह्याच्यावरनं तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचं अवलोकन करू शकता की काय परिस्थिती आहे। शिवजन्मोत्सवानिमित्त शिवसन्मान ज्योत यात्रा 2026चं आयोजन सकल मराठा समाज ठाणे व मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेला आहे। सकाळी 7:30 वाजता तलावपाली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून या यात्रेस सुरुवात होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिलेली आहे। या यात्रेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती। या यात्रेत 500हून अधिक शिवभक्त सहभागी होणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा तलावपाली येथून सुरू झालेली ही यात्रा चिंतामणी चौक, टेंभी नाका, उतळसर नाका, माझीवाडा ब्रिज खालून उजवीकडे कापूरवाडी, ढोकाई नाका, हिरानंदानी इस्टेट, वाघबीळ, कावेसर नाका, हॅप्पी व्हॅली, इडनवूड, गांधीनगर, उन्नती गार्डन, शास्त्रीनगर, वैत्रीवाडी, महापालिका चौक, साईबाबा मंदिर डावीकडे या मार्गे जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ तलावपाली या ठिकाणी समारोप होणार आहे। पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांच्या गजरामध्ये ही यात्रा निघणार आहे। तसेच दरवर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचं स्वरूप कमी करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे हा निर्णय आयोजकांनी घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या पत्रकार परिषदेला रमेश आमरे, सचिन पाटील, प्रवीण कदम, दिनेश पवार, समीर देसाई, दिलीप शिंदे, युवराज सूर्यवंशी, संजय जाधव, मंगेश आवळे, पतंगराव कदम, सुनील कदम, नंदू शिंदे तर पदाधिकारी उपस्थित होते। सर्व जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांची 19 तारखेला आपण दरवर्षी यावर्षी शिवजयंती उत्सव साजरा करतो मोठ्या प्रमाणामध्ये, न करता साध्या प्रमाणात आपण करतोय। सकाळी 7:30 वाजता
आपण त्यांचं पूजन करणार आहोत। सभापतीचे स्मारक आहे तिथे। त्यानंतर आपली जी ठाण्यामध्ये आपण दरवर्षी रॅली गेल्या 4-5 वर्षांपासून चालू केली, ती रॅली आपण काढणार आहोत आणि तिथे सन्मान ज्योत आहे, ती ज्योत आपण पूर्ण ठाणे शहरामध्ये फिरवणार आहोत आणि साध्याप्रमाणे याचा आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करतो। तर काय असणार आहे स्वरूप एकंदरीत? या शिवसन्मान ज्योत यात्रेमध्ये जी ज्योत येणार आहे ती शिवनेरी किल्ल्यावरून येणार आहे। ती पहाटे 5 वाजता कल्याण दुर्गाटी किल्ल्याजवळ येणार आहे। त्या ठिकाणाहून 7 ते 8 वाजेपर्यंत आपल्या शिवछत्रपती अश्वरूढ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा तलावपाळी येथे आहे, त्या ठिकाणी येणार आहे। तिथून ती शिवज्योत पूर्ण ठाणे शहरात फिरणार आहे। त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पारंपरिक वाद्य आणि त्या ठिकाणी स्थानिक जे आपले तरुण तरुणी आहेत अथवा शिवप्रेमी आहेत ते फेटे बांधून पूर्णपणे शिवमय वातावरणात ही शिवसन्मान ज्योत यात्रा निघणार आहे। श्री साई कृपा सेवा मंडळ आयोजित पाचपाखाडी नामदेववाडी परिसरातील श्री साईबाबा मंदिराचा 32वा वर्धापन दिन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी श्री साई कृपा सेवा मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आले। यावेळी अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, आरती, होम हवन, भजन, कीर्तन यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले। परिसरातील स्थानिक नागरिकांनीही यामध्ये सहभाग घेतला। सदर कार्यक्रम उत्तमरित्या पार पडण्यासाठी श्री साई कृपा सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत म्हात्रे, प्रमुख सल्लागार संतोष मोरे, उपाध्यक्ष उमेश येलमे, खजिनदार केतन म्हात्रे, सेक्रेटरी प्रबोधन साबळे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला। यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी स्थानिक ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, ज्येष्ठ नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका माधुरी मेटांगे, नगरसेविका काजल गुणीजन यांची कार्यक्रमाच्या प्रसंगी विशेष उपस्थिती लाभली। यावेळी श्री साई कृपा सेवा मंडळाच्या वतीने सर्वांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला आणि केलेल्या सहकार्याबद्दल आभार देखील मानण्यात आले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या सुविधा आणि किमान वेतनाबरोबरच प्रलंबित असलेली वारसा हक्क प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी आमदार संजय केळकर यांना सांगितलं आहे। यावेळी आयुक्तांनी ठाण्यातील कलर म्युझियम प्रकल्पाला चालना देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। आमदार संजय केळकर यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध समस्यांवरती चर्चा केली। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मुकाशी, नगरसेवक सुनेश जोशी, सीताराम राणे, विकास पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सर्व विभागांचे उपायुक्त उपस्थित होते। यावेळी आमदार संजय केळकर यांनी कंत्राटी कामगारांच्या समस्या आणि प्रलंबित वारसा हक्क प्रकरणांबाबत चर्चा केली। महापालिकेतील कंत्राटी कामगारांची संख्या मोठी असून कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करत आहोत। कामगारांना विविध सेवा सुविधांपासून वंचित ठेवून किमान वेतनही देण्यात येत नसल्याचं केळकर यांनी सांगितलंय। कंत्राटदारांनी नियमानुसार कामगारांना सुविधा द्याव्यात, किमान वेतन द्यावे, अन्यथा त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे। प्रलंबित वारसा हक्क प्रकरणाची संख्या मोठी असून ती प्राधान्याने निकाली काढावीत
अशी मागणी करताना केळकर यांनी विविध महापालिकांचे दाखले दिलेत. यावरती आयुक्त सौरभ राव यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबरोबरच वारसा हक्काची प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील असं स्पष्ट केलं आहे. त्याच्यानंतर कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात तुम्ही ठेवलेले आहेत. हे कंत्राटदार जे आहेत त्यांना विम्याचे पण पैसे ठेवलेले नाहीत, PF पण पैसे ठेवलेले नाहीत, किमान वेतनची पण अंमलबजावणी नाही. त्यांना पहिल्यांदा तुम्ही नोटिसा पाठवा की ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे या कामगारांना दिलं गेलं पाहिजे, नाही तर त्यांना तुम्ही काळ्या यादीत टाका. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटदार आहेत, कर्मचारी आहेत आणि त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं त्यांनी केलेलं आहे. एक कलर म्युझियम ठाण्यामध्ये यावं हे मी गेल्या वर्षभरापासून महापालिकेला त्याचं सगळं डिझाईन देतोय. त्याच्यातले तज्ज्ञ लोकांनी देखील त्यांची भेट घेऊन त्यांना दाखवलेलं आहे. मला असं वाटतं की देशामधलं एक सर्वोत्तम असं कलर म्युझियम या शहरामध्ये होऊ शकतं आणि त्याचं देखील त्यांनी मान्यता या ठिकाणी देऊन ताबडतोबीनेच काही त्याच्याकरता जागेची जी जरुरी आहे त्या जागेच्या जरुरी संबंधामध्ये देखील कार्यवाही करण्याचे त्यांनी तातडीने निर्देश दिलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा बसचा प्रवास सुलभ आणि सोपा व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत 60 वर्ष पूर्ण आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल पास वितरित करण्यात येत आहेत. या डिजिटल पासेसचा वितरण समारंभ महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या दालनामध्ये करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 11 ज्येष्ठ नागरिकांना महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते याचं वितरण करण्यात आलं. डिजिटल पासेसचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घ्यावा असं आवाहन देखील महापौरांनी केलेलं आहे. यावेळी उपायुक्त मनीष जोशी, परिवहन उपव्यवस्थापक सुनील जाधव, वाहतूक अधीक्षक रमेश बांदल, आगार व्यवस्थापक सुनील साठे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक हेमंत कुमार शिंदे, TMT एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष गणेश देशमुख, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन सेवेतून प्रवास करणाऱ्या 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास योजना सुरू केली आहे. बसमधून प्रवास करताना वयाचा पुरावा असलेले शासकीय ओळखपत्र दाखवून 0 तिकिटाद्वारे ही योजना सुरू होती. त्याच धर्तीवरती प्रशासनाने डिजिटल पास सुरू केलेले आहेत. या योजनेला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 1000 ज्येष्ठ नागरिकांना या पासेसचं वितरण केलं जाणार आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून टप्प्याटप्प्याने सर्वांना डिजिटल पास दिले जाणार आहेत. डिजिटल पास मिळेपर्यंत जुन्या पद्धतीने 0 तिकीट दिले जाणार असल्याचं परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी ही योजना सुरू असून डिजिटल पासेस लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून 2023 मध्ये परिवहन बसेससाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी 60 वर्ष वयावरील ज्येष्ठांसाठी खरं तर ही योजना अंमलात आणली होती साहेबांनी. आणि आज ठाणे महानगरपालिकेतून महापौर कार्यालयातून आज 11 ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डाचं वाटप करण्यात आलं आहे. टप्प्याटप्प्याने ज्येष्ठ नागरिक अर्जाची नोंद करतील तसे स्मार्ट कार्डाचं वितरण करण्यात येईल. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना हा प्रवास अधिक सुखकर आणि सोपा होणार आहे. मुंबईप्रमाणेच ठाण्यातही पुढील 5 वर्षात कोकण भवन उभारण्यात यावे अशी मागणी करत आपण स्वतः आयुक्तांशी चर्चा करू असं प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे. ठाण्यातील शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवामध्ये ते बोलत होते. या प्रसंगी आमदार संजय केळकर, नगरसेवक विकास पाटील, वैभव कदम, आशा शेरबहादूर, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी, भाजप युवा मोर्चाचे समर्थ नायक, सरपंच संतोष राणे उपस्थित होते. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचे 27वे वर्ष असून कोकणातील पारंपरिक मालवणी खाद्य संस्कृती, शेती उत्पादनं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची विशेष दाद मिळवली. मंत्री नितेश राणे म्हणाले, वडील खासदार नारायण राणे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून ठाण्यात आलो आहे. कोकणातील माणूस रोजगारासाठी शहरात आला असला तरी त्याची नाळ गावाशी जोडलेली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना मुंबईत कोकण भवन उभारण्याबाबत पत्र दिलं आहे. त्याच धर्तीवरती ठाण्यातही कोकण भवन उभारण्यात यावं. आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घ्यावी. सीताराम राणे यांनीही पाठपुरावा करावा.
मी स्वतः आयुक्तांशी बोलेन असं स्पष्ट करून राणे यांनी कोकणातील आंबा, काजू इत्यादी शेती उत्पादनांना शहरात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सर्वांना आग्रही राहण्याचं आवाहन केलेलं आहे. प्रारंभी प्रास्ताविक नगरसेवक सीताराम राणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या महोत्सव भेटीच्या आठवणी जागवत महोत्सवाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला. जशी मी मुंबईमध्ये आज मागणी रितू तावडेजींकडे केलेली आहे, तशी आमच्या सीताराम राणेजींच्या माध्यमातून आणि आमच्या केळकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ठाण्या महापौरांकडे पण आणि आयुक्तांना पण मी लवकरच पत्र लिहून त्यांना सांगेन की ह्या ठाण्यामध्ये पण आपल्या हक्काचे कोकण भवन असावं. कोकणातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये पण राहतात आणि म्हणून त्यांच्यासाठी एक हक्काची वास्तू असावी अशी मागणी करणारं पत्र लवकरच लिहीन. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.